दरवर्षी जिल्हा परिषदेकडून दिव्यांगांना 5% निधी सेस फंडातून, सोबतच मागासवर्गीयांना अर्थसहाय्य म्हणून 20% निधी सेस फंडातून दिला जातो. यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून विविध बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आता अर्जाची प्रक्रिया कशी असेल, अर्ज करण्यासाठी अटी व शर्ती कोणत्या असतील, अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील व शेवटची तारीख काय असेल, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून 2 जानेवारी 2026 रोजी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विविध योजना किंवा विविध बाबी राबवल्या जातील. प्रथम जी योजना आहे ती दिव्यांग व्यक्तींना मिरची कांडप यंत्र खरेदी करता अर्थसहाय्य. आता या योजनेच्या अटी व शर्ती काय असतील, तर लाभार्थ्यास किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले UDID प्रमाणपत्र असावे. दिव्यांग लाभार्थ्यांचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे. दिव्यांग लाभार्थी हा लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्जासोबत कुटुंबातील जागेचा 8 उतारा सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच दिव्यांगांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतल्या नसतेबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र लागेल. आता यासाठी कोणती कागदपत्र लागतील, तर दिव्यांगत्वाचं UDID प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जागेचा 8 उतारा आणि त्यानंतर लाभ घेतल्या नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता जी दुसरी योजना आहे ती दिव्यांग व्यक्तींना मिनी पिठाची गिरणी खरेदी करता अर्थसहाय्य. यासाठी सुद्धा अटी व शर्ती सारख्या असणार आहेत आणि सोबतच जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रंसुद्धा तीच लागतील. आता तिसऱ्या नंबरची जी योजना आहे ती औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना म्हणजेच पुरुषांना किंवा महिलांना स्वयंरोजगारासाठी या ठिकाणी शिलाई मशीन दिली जाणार आहे. यासाठी सुद्धा त्याच अटी व शर्ती असतील, परंतु यामध्ये फक्त लाभार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून म्हणजेच ITIमधून ड्रेस मेकिंग हा ट्रेड पूर्ण केलेला असावा. आणि यामध्ये वाढीव कागदपत्र कोणतं लागेल, तर यामध्ये लाभार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग हा ट्रेड पूर्ण केलेलं प्रमाणपत्र लागेल. आता सोबतच दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी म्हणजेच शेळीपालनासाठी अर्थसहाय्य दिलं जातं. यासाठी तुमच्या अटी व शर्ती सारख्याच असतील. यामध्ये एक वाढीव असेल म्हणजे जमिनीचा, शेतजमिनीचा 7/12 8 उतारा लागेल. या व्यतिरिक्त कुठलेही कागदपत्र तुम्हाला लागणार नाहीत. यामध्ये दिव्यांगासाठी आणि इतर योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. जशा प्रकारे हिमोफिलियाग्रस्त दिव्यांगासाठी अर्थसहाय्य, व्यंगसुधार शस्त्रक्रियेसाठी दिव्यांगांना अर्थसहाय्य, त्यानंतर कर्णबधीर दिव्यांगांना कॉक्लिया इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी सुद्धा अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. दिव्यांगासाठी विविध योजनांचा समावेश या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता, संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता दुसरी जी बाब आहे किंवा दुसरी जी योजना आहे ती मागासवर्गीयांसाठी आहे. आणखी एक महत्त्वाचं, यामध्ये दिव्यांगासाठीच्या ज्याही योजना आहेत त्यासाठीचा पूर्ण फॉर्म या PDF दिलेला आहे. तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करत असाल तो स्पेसिफिक फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून भरून संबंधित जिल्हा परिषद किंवा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समितीकडे यांच्याकडे तुम्हाला सुपूर्द करायचा आहे. आता पुढील जी योजना आहे ती म्हणजे मागासवर्गीयांसाठी सेस फंडातून 20% योजना, त्याबद्दलसुद्धा आपण माहिती पाहू. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, ग्रामीण भागातील मागासवर्गीय बचत गटांना अर्थसहाय्य व प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी 2025-26 जिल्हा परिषद सेस फंडातून 20% निधी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण अंतर्गत दिलं जाईल. योजनेचे निकष, अटी, शर्ती तुम्ही पाहू शकता. मागासवर्गीय बचत गट असावं ज्यामध्ये अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्ग यांचा समावेश असावा. मागासवर्गीय बचत गटातील सदस्यांची जी वयोमर्यादा आहे ती 18 वर्षापुढील असावी. मागासवर्गीय बचत गटातील अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्यांचे सक्षम प्राधिकारी यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बचत गट नोंदणी करत असावं. बचत गट सुरू करून किमान 1 वर्ष पूर्ण झालेला असावा. अशा प्रकारच्या अटी आहेत. त्यानंतर निवड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही आवश्यक कागदपत्र जशा प्रकारे GST पावतीसह स्थळ पंचनामा असेल, अशी सर्व कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहेत. आणि या संदर्भातील सुद्धा सविस्तर अटी शर्तीचा समावेश या PDF आहे.
आणि अर्जाचा नमुना तो सुद्धा यामध्ये अटॅच करण्यात आलेला आहे. तो अर्ज नमुना तुम्ही पाहून व्यवस्थित भरून संबंधित ठिकाणी जमा करू शकता. या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. माझ्या परीने जितके शक्य होईल मी तुम्हाला उत्तर देण्याचा उत्तर वेळेमध्ये देऊन टाकेन. आणि जी PDF आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.